ज्यांचा जन्म 1997 ते 2012च्या दरम्यान झाला आहे अशा तरुणांना आपण जेनझी म्हणतो. तर हे जे जेनझी गुंतवणूकदार आहेत हे कोणत्या प्रकारचे सोन्याचे किंवा चांदीचे दागिने खरेदी करतायत, हा ट्रेंड काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहे SS नगरकर ज्वेलर्सच्या कोथरूडमधील दालनामध्ये. याबद्दल आपल्याला आज माहिती देणार आहेत SS नगरकर ज्वेलर्सचे डायरेक्टर प्रसाद नगरकर सर. जेनझी ट्रेंड वगैरे ते फक्त टर्म्स आहेत टू डिफरेन्शिएट आपली लोक. पण तसं बघायला गेलं तर सगळ्या वयोगटात वेगवेगळ्या कन्सेप्ट्समध्ये ज्वेलरी जाते आणि प्रत्येकाची चॉईस मॅटर करते. सो असं काही नाही की जेनझी लोकांची चॉईस वेगळी आणि त्याच्या आधीचे मिलेनियल्सची चॉईस वेगळी, असं काही नाही आहे. इट्स अ पॅटर्न. त्याच्यामध्ये प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. काही लोकांना, आता जेनझी लोकांनासुद्धा खूप हेवी ज्वेलरी आवडते. आपल्याला असं वाटेल की अरे या नवीन पिढीला कशी, पण असं काही नाही आहे. सो इट्स जस्ट अ चॉईस. आता त्यातल्या त्यातसुद्धा ह्यांना काय जास्ती आवडतं तर वेरेबल ज्वेलरी. म्हणजे काय तर फॅन्सी गोष्टी. आता त्याच्यामध्ये इटालियन कन्सेप्ट्स येतात, त्याच्यानंतर ब्रँडेड ज्वेलरी येते, कार्टियर, LV, त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या कन्सेप्ट्समध्ये ब्रेसलेट्स किंवा थोडं टोन डाऊन, जेणेकरून ते 4 लोकांमध्ये गेल्यावर असं डोळ्यात येणार नाही, असल्या गोष्टी त्यांना आवडतात. फॉर एक्झाम्पल आता हे मी ब्लॅक गोल्ड घातलं आहे. सो हे ब्लॅक गोल्ड अजून इंट्रोड्यूसच नाही आहे मार्केटमध्ये. हे माहितीच नाही की सोनं काळ्या रंगामध्ये पण येतं. सो हे नवीन नवीन जे इनोव्हेशन्स होत आहेत ना, हे या लोकांना खूप आवडतात आणि पीपल आर प्रेफरिंग ऑल दिस. बिकॉज काय होतं, आज तुम्ही ज्यावेळेस पार्टीला जातात तर तिथे एवढी हेवी ज्वेलरी मजा नाही येत ना. तर तुम्हाला डिसेंट काहीतरी डायमंडचा एखादा नेकलेस घातला आहे, छोटासा पेंडंट आणि कानातले स्टड्स घातलेत किंवा असं एखादं ब्रेसलेट घातलं, अँड यू आर गुड टू गो. सो या कन्सेप्टवर सध्याची जनरेशन जास्ती भर देते.